हा खासदारांना जो एक MP लॅड फंड असतो जो त्या खासदारांसाठी मिळत असतो, या 6 खासदारांचा फंड आपण जरा शोधायचा प्रयत्न करूया. निवडून आल्यानंतर जरा व्यवस्थित ते ग्राफिक्स दाखवलं तर आपल्याला लक्षात येईल की निवडून आल्यानंतर 2024 नंतर किती फंड एकूण त्यांना मिळालेला होता आणि त्यातला किती फंड त्यांनी खर्च केलेला आहे. सुरुवात करूया संजय बंडू जाधव यांच्यापासून, कारण ते या सगळ्या गटाचे नेते होते. तर संजय बंडू जाधव यांना एकूण मंजूर निधी 14,07,00,000 मिळालेला होता 2 वर्षांमध्ये. निधी फार कमी वाटतोय खरं तर, पण तरी सुद्धा एवढा निधी त्यांना आतापर्यंत मिळालेला आहे. जो निधी मिळालेला आहे तो निधी त्यांनी कसा खर्च केलाय? त्यांनी फक्त 3.78 करोड म्हणजे 3,78,00,000 रुपये त्यांनी खर्च केलाय. म्हणजे एकूण निधी त्यांना 2 वर्षांमध्ये जो मिळाला त्यापैकी फक्त 25% निधी त्यांनी खर्च केलेला आहे. आणि त्यांनी 56 पैकी जी कामं त्या निधीच्या अंतर्गत मला पूर्ण करायची ते सांगितलं होतं, त्या 56 पैकी फक्त 25 कामं संजय जाधव यांनी पूर्ण केले. त्यामुळे त्यांना निधी मिळालेला होता. खर्च त्यांनी त्यातला फक्त 3.78 कोटी केला, म्हणजे 3,78,00,000. 25% फक्त खर्च केला आणि 30% कामं फक्त त्यांची त्या निधीच्या माध्यमातून पूर्ण झालेली आहेत. पुढचा आपण खासदार बघूया की त्यांचं काय झालेलं आहे. संजय देशमुख ज्यांचा तर इतिहास राहिलेला आहे पक्ष बदलाचा. ते अपक्ष म्हणून आमदार निवडून आलेले होते. मग विलासराव देशमुखांच्या मंत्रिमंडळामध्ये ज्यावेळेस अपक्ष आमदारांच्या पाठिंब्याशिवाय त्यावेळेचं काँग्रेस NCP सरकार चालू शकत नव्हतं, त्यावेळेस त्यांना मंत्रिपदाची सुद्धा त्यांना चान्स मिळालेला होता. नंतर भाजपच्या बाजूला गेले, मग पुन्हा शिवसेनेत आले, मग शिवसेना UBTत आले आणि आता त्यांनी सुद्धा साधारण तेच कारण द्यायचा प्रयत्न केलाय. त्यांना एकूण 18,06,00,000 एवढा निधी त्यांना 2 वर्षांमध्ये मंजूर झालेला होता. आणि त्यापैकी त्यांनी खर्च केलेला निधी फक्त 1.42 करोड म्हणजे 1,42,00,000 फक्त त्यांनी खर्च केलेला आहे. 7.6% एवढाच निधी त्यांनी आतापर्यंत खर्च केलेला आहे 2 वर्षांमध्ये. निधी मिळाला होता किती? 18 कोटी. खर्च किती केला? 1,42,00,000. पूर्ण झालेली कामं 106 कामं त्यांनी त्याच्यामधली सांगितलेली होती. 7 कामं फक्त त्यातली पूर्ण झालेली आहे. कोणाला याच्याबद्दल दोष द्यायचा हा एक वेगळा प्रश्न आहे. पुढचे खासदार आपण बघूया. तिसरे खासदार संजय दिना पाटील मुंबईतले. 14.7 कोटी त्यांना एकूण निधी मंजूर झालाय. 14.7 कोटी. खर्च किती केलाय? फक्त 15 लाख रुपये. म्हणजे 1% निधी फक्त त्यांनी त्यातला खर्च केलेला आहे. पूर्ण झालेली कामं आहेत 40 पैकी 0. हे त्यांचं रिपोर्ट कार्ड आहे. 0% हे त्यांचं रिपोर्ट कार्ड आहे आतापर्यंत संजय दिना पाटलांचं. 14 कोटी निधी मंजूर झालाय. 0% निधी त्यांनी फक्त 1% निधी त्यांनी खर्च केलाय. तो खर्च कुठे केलाय माहित नाही, कारण एकही काम पूर्ण झालेलं नाहीये. 0% पूर्ण झालेली कामं आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला कामं करायची आहेत आणि त्यासाठी आम्हाला निधी मिळत नाहीयेत आणि त्याच्यामुळे आम्हाला सत्तेमध्ये जाणं अत्यंत आवश्यक आहे. बाकी नाराजी वगैरे या गोष्टी प्रत्येक पक्षामध्ये असतात. तुम्हाला सत्ताधारी पक्षांमध्ये सुद्धा अनेक जण नाराज दिसून येतात. चौथे खासदार बघूया ज्यांच्याबद्दल आरोप असा होता की त्यांनी शिर्डीच्या साईबाबांची शपथ घेतली होती. भाऊसाहेब वागचौरे यांना सुद्धा 14.7 कोटी निधी एकूण मंजूर झालेला होता. खर्च केलाय फक्त 71 लाख. 4.9% फक्त त्यांनी खर्च केलेला आहे. 135 कामं त्यांनी त्याच्यामध्ये सजेस्ट केलेली होती आणि त्यातली फक्त 2 कामं पूर्ण झालेली आहेत. त्यांच्या रिपोर्ट कार्डनुसार त्यांना फक्त 1.5% मार्क मिळालेले आहेत. म्हणजे हेही पास झालेले नाही आहेत. संजय दिना पाटील 0%, भाऊसाहेब वागचौरे 1.5%. 2 कामं फक्त त्यांनी त्याच्यामध्ये पूर्ण केली आहेत. आणि आता ज्या 2 खासदारांनी या बाबतीमध्ये कंप्लेंट केली, त्यांनी सांगितलं की आम्हाला आमचे मतदार विचारतात की तुम्हाला निधी मिळत नाही, तुम्ही कसं काय काम केलं, मला निधीच मिळत नाही तर आम्ही काय काम करणार आणि त्याच्यामुळे आम्हाला सत्ताधारी पक्षाबरोबर जावं लागतंय, हे ज्यांनी सांगितलं त्यांचा पण परफॉर्मन्स जरा आपण बघूया. तर त्यातले पहिले आहेत नागेश पाटील अष्टीकर, ज्यांच्या रिॲक्शन पासून आपण सुरुवात केलेली होती. त्यांना एकूण 19 कोटी रुपये मंजूर झालेले होते. त्यातला खर्च त्यांनी केलाय फक्त 5.6 कोटी निधी खर्च केलेला आहे. म्हणजे 26% निधी त्यांनी खर्च केलेला आहे. पूर्ण झालेली कामं 79 कामं त्यांनी सजेस्ट केलेली होती. त्यातली याचा अर्थ असा त्यांचा परफॉर्मन्स आहे 26.2%. आणि ओमराजे निंबाळकर की ज्यांची अनेक कारणं होती, त्यातलं एक महत्वाचं कारण हे होतं 7 वर्ष माझे मतदार मला विचारतायत की काय तुम्ही काम करताय, माझ्याकडे तर एक रस्ता मंजूर करण्याचे पण अधिकार नाहीयेत, मला निधीच त्या बाबतीमधला मिळत नाही, खालपासून वरपर्यंत सगळी दुसऱ्यांची सत्ता आहे, अशा परिस्थितीमध्ये विरोधी पक्षाचे खासदार म्हणून मी कसं काम करणार. 18.5 कोटी निधी त्यांना मंजूर झालेला आहे. त्या निधीपैकी फक्त 1.97 कोटी रुपये निधी त्यांनी त्याचं काम केलेलं आहे. 10% फक्त निधी त्यांनी खर्च केलेला आहे. 130 कामं त्यांनी सजेस्ट केलेली होती, त्यातली फक्त 21 कामं पूर्ण झालेली आहेत. त्यांचा परफॉर्मन्स आहे 13.9%. जर हे 6 खासदार आपण आतापर्यंत बघितले
तर याच्यातनं एक गोष्ट लक्षात येते की या 6 खासदारांपैकी एकाही खासदाराला जे पासिंगसाठी 35% मार्क असतात तेवढे सुद्धा मिळालेले नाहीयेत.